श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे खरं तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि आपण पॉझिटिव्हच बोलतो आणि पॉझिटिव्हच काहीतरी गोष्टी शिकत असतो. तर आताचा भाग किंवा आताचा एनर्जी किंवा आताचा विषय पण त्याच विषयावरती आहे. मीन राशीसाठी येणारा डिसेंबर मंथ जो आहे 14 ते 20 डिसेंबर 14 ते डिसेंबर 20 या कालावधीमध्ये म्हणजे हा आठवडा तुम्हाला कसा राहील ह्या गोष्टी तुम्हाला मी आज सांगणार आहे किंवा या एनर्जीज तुम्हाला सांगणार आहे. तुमची भविष्यवाणी काय आहे किंवा या 8 दिवसामध्ये तुमच्यामध्ये काय गोष्टी घडतील हे मी तुम्हाला सांगण्याचा थोडासा प्रयत्न करते. श्री स्वामी समर्थ. तर चला आपल्या रीडिंगकडे आपण वळूयात. तुमची एनर्जी मी काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्ही सुद्धा स्वामींचं नामस्मरण करा. मीन राशीचे जातक जर माझे एनर्जी जर बघत असाल, तुमची एनर्जी काय आहे हे तुम्हाला जर बघायचं असेल तर मेडिटेशन करा किंवा अरे बापरे, तरी म्हटलं असं इतकी एनर्जी चेक केल्या मगापासून राशीचं सुरू आहे सगळ्यांची एनर्जी म्हणजे ज्या त्या राशीची एनर्जी चेक करत आहे. 2 राशी आल्यात मगापासून. अजून एक रास आहे कोणती तरी त्याच्यात सिंह सिंह नाही. कोणती तर आहे अजून. 2 राशी आज आलेल्या आहेत की डेव्हिलची एनर्जी आलेली आहे. डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे काय बघूयात आपण. ते नंतर शफल करूयात पण आपली एनर्जी आहे आठवड्याची. त्यामुळे हे आता मला ह्या भागामध्ये हे घेता येत नाही. तुम्हाला जर पर्सनल मध्ये घ्यायचं असेल, का आलेले आहे म्हटल्यावर कार्ड उडून पडायला लागले. त्यामुळे आपल्याला काय आपल्याला लव्ह रिलेशनचं आहे, पैशाचं आहे, धनसंपत्ती स्थिर झालेली आहे, तुमचं बॅकग्राऊंड पूर्ण खराब झालेलं आहे ऑलरेडी आणि वाद-विवाद, भांडण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या सुरू आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. तर बघा, लव्ह रिलेशनचा प्रॉब्लेम आहे तुमच्यामध्ये. डेव्हिलची एनर्जी आहे. डेव्हिलची एनर्जीमुळे खूप त्रास होणे, खूप काही गोष्टी बिघडणे, तुमच्यात वादविवाद होणे किंवा तंत्रक्रिया वगैरे सुद्धा दिसते आहे तुमच्यावरती. त्यामुळे तुमचं लव्ह रिलेशन किंवा मला असं स्पष्ट एनर्जी दिसते की लव्ह रिलेशन मध्ये किंवा तुमच्या लव्ह लाईफ मध्ये खूप प्रॉब्लेम आहेत. खूप अति प्रॉब्लेम सुरू आहेत सध्या. जेणेकरून तुम्ही सुखी नाहीये. अशा काही गोष्टी दिसतायत. आणि दुसरं अजून दिसतंय की पैशा रिलेटेड. पहिला पैसा खूप होता. खूप चांगलं होतं. धनसंपत्ती होती. सगळं व्यवस्थित होतं. पण हे 4 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वीची एनर्जी आहे. तेव्हा चांगलं होतं सगळं. पण आता इतकं डाऊन झालंय की आता काही परिस्थिती सगळं शून्य आहे. परिस्थिती आता बंधन फील झालंय स्वतःला. काहीच व्यवस्थित नाहीये. आयुष्यात काहीच व्यवस्थित होत नाही. काहीच व्यवस्थित दिसत नाहीये. काही व्यवस्थित घडत नाहीये. काही करावं किंवा काय नाही. या सगळ्या गोष्टी तुमच्या अजिबात व्यवस्थित नाहीये. कोणत्याच गोष्टी. म्हणजे काय करावं, काय नाही करावं. आपलं माणूस कोण तुम्हाला दिसेना झालंय आता. म्हणजे माझं हे आहे आणि मला हे मदत करेल. असं कोणीच राहिलेलं नाहीये. सगळं झिरोवर आता आलेलं आहे. झिरो. सगळं परत एकदा जैसे थे म्हणजे एक आयुष्याला पूर्णविराम लागलाय आणि माझं काही आणि आता अशी वेळ तुमच्या आलेली आहे की जेणेकरून तुम्हाला आता वय इतकं झालंय की लग्न पण करता येत नाही. अशा काही गोष्टी झालेल्या आहेत तुमच्यामध्ये. वाटतंय की परदेशात जावावं, लांब कुठेतरी जाऊन सेटल व्हावं. जाऊ दे आता इथं राहण्यात काही अर्थ नाहीये. कारण इथं पाक एनर्जी व्यवस्थित नाहीये किंवा सगळेजण लोकं अशी म्हणजे आपलं कोण नाहीच आहे इथं. मग इथं काय राहायचं आहे असं वाटतंय तुम्हाला? असं म्हणजे खूप निगेटिव्ह फील होतोय तुम्हाला. पण एक व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह विचार करणारी, तुमची केअर करणारी, तुमची चांगल्या गोष्टींची काळजी घेणारी. साक्षात देवीच मानलं तरी चालेल. तुमच्यासाठी देवीच आहे. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तारत आहे. तुम्हाला एक चांगला सपोर्ट देत आहे. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करत आहे. अशी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने तुम्हाला तारलेलं आहे किंवा त्या व्यक्तीमुळे ती साक्षात देवी म्हटलं तरी चालेल. पण डेव्हिलची एनर्जीमुळे सगळं विस्कटलंय. पण कुठेतरी जिवंत तुम्ही आहे ते त्या देवीमुळे किंवा त्या व्यक्तीमुळे. स्वामी आई म्हणलं तरी चालेल कारण स्वामी सुद्धा आईच आहे आपली. स्वामी आईच्या विश्वासाने तुम्ही तारलेला आहात किंवा ज्या कुलदेवतेला तुम्ही जाता त्या कुलदेवतेने तुमचा उद्धार करून थांबलेला आहे. कारण डेव्हिलची एनर्जी आहे. पण त्या देवीने तुम्हाला तारलंय. तुम्हाला जिवंत ठेवलंय. पण ही डेव्हिलची एनर्जी काय आहे? कुणी केलंय? कशासाठी केलंय? हे मला बघू बघू वाटतंय. कारण थांबू वाटत नाहीये. कारण मला ते डेव्हिल बघून नको वाटायला लागलंय, की हे काय आहे नेमकं? श्री स्वामी समर्थ. कशासाठी असावं हे? बघा, मगाशीच मी म्हटलं,
की देवीचं म्हणजे तंत्रक्रिया असल्यामुळे देवी काही करू शकत नाही. पण देवीने तारलंय तुम्हाला. आणि तशीच एनर्जी इथं आली की देवाचं बंधन आहे तुमच्यावरती. देव कुलपात आहेत. देव लॉक आहेत तुमचे. देव आहेत आणि इथं लॉक आहे. हे किल्ल्या लॉक आहे तुमच्या देवाला लॉक आहे. त्यामुळे तुमचा देव आता तुमच्यावरती प्रसन्न होऊ शकत नाही. पण देवीने तुम्हाला तारलेलं आहे. देवीची तुमच्यावर दृष्टी आहे, पण देवीची आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही कारण डेव्हिल तुमच्या दोघांच्या मध्ये आहे. तुमची देवी आणि तुम्ही ह्या दोघांच्या मध्ये हा डेव्हिल आहे. आणि हे कसं झालंय माहितीये का? एक व्यक्ती आहे. एक व्यक्ती आहे जो व्यक्ती तुम्हाला त्रास देऊन निघून गेलेला आहे. आणि त्याने धनसंपत्ती सगळी स्थिर केली तुमची. तुमच्या घरातली लक्ष्मीच निघून गेली. ती व्यक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यातून निघून गेली, तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या धनसंपत्ती स्थिर झाल्या. पैसा, अबंडन्स, कॉइन्स हे सगळं स्थिर झालं. पूर्णपणे स्थिर झालं. आयुष्य पूर्ण चेंज झालं. लक्ष्मी तुमच्या घरातून निघून गेली. पण देवीने तारलंय तुम्हाला, की कुठेतरी जिवंत तू राहावास. देवीला तुमचा उद्धार करायचा आहे. पण ही डेव्हिलची एनर्जी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करते. पण ही देव बंधनात आहे तुमची, मी एवढं सांगू शकते. बहुतेक ती व्यक्ती तुमच्या घराची कोणतरी व्यक्ती असावी किंवा तुमचे पार्टनर असावे, जेणेकरून तुम्हाला इतका हा त्रास झालेला असावा. त्यामुळे तुम्हाला हे सगळं होतंय. अजून मला असं सांगावसं वाटतंय, की तुमची जी देवी म्हणजे तुमची जी लक्ष्मी होती घरची किंवा तुमचा जो पार्टनर असेल, तो जरी मला एनर्जी तीच येते, मी तीच सांगते. तुमचा जो पार्टनर असेल, जो तुम्हाला सोडून गेला, त्या व्यक्तीशी आणि तुमच्या कुलदेवीशी 100% संबंध असणार. कारण ती लक्ष्मी तुमच्या घराची आहे. आणि त्या लक्ष्मीने आपल्या देवीशी किंवा कुलदेवतेशी अशी काही मागणी केली, असं काही गाणं गायलं, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात हा दिवस आला. तुमची थर्ड पार्टी किंवा तुमचे पार्टनर जे तुम्हाला सोडून गेलेले दिसत आहेत, ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बंधन निर्माण झालंय, एक देवबंधन निर्माण झालंय. त्या व्यक्ती सोडून गेल्याने तुम्हाला त्रास जो झालाय, जी वेदना ज्या झाल्यात, त्या व्यक्तीने तुमच्या घरी असताना, त्या तुमच्या पार्टनरने घरी असताना आपल्या देवीसमोर काहीतरी रडून किंवा हातपाय घासून अशा काही गोष्टी बोलल्या, ज्याच्यामुळे तुमची आज ही वेळ आहे. पण त्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली. पण हा काळ परत तुमच्या आयुष्यामध्ये एक त्या व्यक्तीचा श्राप किंवा त्या व्यक्तीचा तळतळाट तुमच्या आयुष्यात राहिलेला आहे. त्यामुळे हे सगळं विस्कटलंय आणि देव तुमची सध्या बंधनात आहेत. कारण त्या व्यक्तीचं कर्म म्हणजे त्या व्यक्तीचं काहीतरी असं झालंय तुमच्यामध्ये. तुम्ही पण काहीतरी केलेलं असावं असं दिसतंय. इतका तळतळाट कोण कुणाला देणार नाही. तुम्ही काहीतरी केलेलं असावं जेणेकरून हा तळतळाट तुमच्यापर्यंत पोहोचतो. ती व्यक्ती सोडून जायच्या अगोदर तुम्हाला तळतळाट खूप वाईट प्रकारे दिलेला आहे. हात-पाय घासून तुम्हाला सतत देवाजवळ जाणे, स्वतः देवीला आणि एनर्जी कोणती येत आहे? रेणुका देवीची एनर्जी आहे. हे पण मी सांगते तुम्हाला. ही रेणुका देवीची एनर्जी आहे आणि देवीला एनर्जी तिने अशा प्रकारे सतत जाऊन त्या देवीला इतकं त्या देवीची भक्ती तिची वाढली, की देवीपर्यंत तिचं सगळं पोहोचलं. देवीला तिनं बंधनात ठेवलंय, की नवस केलंय, की तू हे सगळं केलं पाहिजेस. देवीची इच्छा आहे, की तुम्हाला यातून बाहेर काढायचं. पण ती देवी एक बंधन आहे तिला. तिला एक शपथ आहे, एक वचन आहे. त्या वचनाच्या बंधनात ती अडकली. म्हणून ती काही करू शकत नाही. पण तुमच्यावरती वाईट त्रास हा तिथून सुरू झालेला आहे. हे मी सांगू शकते तुम्हाला. कारण निगेटिव्ह शक्ती तिथून आहे तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. अजून पुढची एनर्जी आपण बघायचं बोललं तरी मी इतकं या एनर्जीमध्ये वाहून गेले कारण ही एनर्जी क्लिअर होती. डेव्हिलची एनर्जी आली त्यावेळेला मला थोडंसं वाटलं काहीतरी बाबा हे का आलंय? असं का आलंय? तर चला आपण पुढची एनर्जी बघूया. अशी एनर्जी क्लिअर दिसायला लागली की समजून जायचं की तुम्ही पूर्ण कनेक्ट होताय इथे. तुम्ही कनेक्ट जेव्हा होताय तेव्हा स्पष्ट कार्डला कार्ड जुळून व्यवस्थित इथं एनर्जी दिसते. आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तेव्हा स्पष्ट तुम्हाला असं वाटतं की नाही हे सगळं माझ्याबद्दलच बोलतायत. माझंच सुरू आहे इथं. माझंच काहीतरी चाललंय. आणि मला सेम टू सेम तसेच्या तसे फोन येतात, की "हां ताई तुम्ही जे बोलताय, तसंच माझं झालंय आणि तसं सेम माझंच आहे ते सगळं. माझं म्हणजे जे काही पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही बोलला, ते माझ्याबद्दल."
माझ्याशी कनेक्ट झालाय तो. खूप येतात कॉल मला. त्यामुळे तुम्ही जेवढी एनर्जी एफर्ट्स तुमचे इथे द्याल, तेवढीच एनर्जी तुम्हाला मॅच होते. "आयरा चौधा उदारी कमते नावाने सांग मला." बघा, त्या काळामध्ये तुमची परिस्थिती खूप छान होती, चांगली होती, लेकरं होती, तुम्हाला मुलं, संपत्ती, धनसंपत्ती सगळं व्यवस्थित होतं. पण तुम्ही हँडल करणं व्यवस्थित जमलं नाही. त्या काळामध्ये व्यवस्थित संसार बघणं तुम्हाला जमलं नाही किंवा संसाराला वेळ देणं तुम्हाला जमलं नाही किंवा धनसंपत्तीच्या आहारी जाऊन तुम्ही वाहत गेला किंवा धनसंपत्तीकडे किंवा ऐश्वर्याचा गर्व खूप झाला, त्यामुळे तुम्हाला घरच्या लक्ष्मीची काळजी घेणं तुम्हाला कधी जमलं नाही. हा विषय जास्त दिसतोय. लक्ष्मी खूप आली. त्यामुळे तुम्ही घरच्या लक्ष्मीला डावललं. म्हणून ही सिच्युएशन तुमच्यावर आज आली. हे इथं सांगताय लगेच. सत्य परिस्थिती तुमची. तर आता ही अमावास्या आणि पौर्णिमा, ही अमावास्या आणि पौर्णिमा ह्या काळामध्ये आपल्याबरोबर काय घडतं हे सगळं इथं सांगतं. त्यामुळे तुम्हाला मी आता सांगते, की येणारी जी अमावास्या आहे ती तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काय गोष्टी फॉलो करायच्या आहेत तुम्हाला, काय करायचं आहे तुम्हाला. आयुष्यात परिवर्तन घडेल तुमच्या. चांगले क्षण येतील. चांगल्या क्षणासाठी तुम्ही तयार राहायचं आहे. कारण ह्या गोष्टी सगळ्या आता रिमूव्ह होऊन चाललेल्या आहेत. सगळ्या गोष्टी आता कसं झालंय बॅलन्स क्रिएट व्हायला लागलाय व्यवस्थित. तुमचं कर्म कुठेतरी संपत आलंय ते पास्टमधलं. जे झालं ते कुठेतरी थांबत आलंय. शाईन करणार आहे तुम्ही. खूप आयुष्यात चांगल्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात क्रिएट होताना दिसतायत. शाईन म्हणजे खूपच चमकताना दिसताय तुम्ही. चमक येते तुमच्या आयुष्यात. स्टार, आयुष्याचे स्टार चमकणार आहेत तुमच्या आता. लवकरच तो क्षण तुमच्या आयुष्यात आहे. लिओ सारखं आहे तेज आयुष्याचं तुमच्या. बघा, गणपती बाप्पांचा हा संदेश आहे. ही सगळी परिस्थिती तर तुमची आहे व्यवस्थित आणि या आठवड्याच्या सुद्धा काही गोष्टी तुम्हाला ह्या सगळ्या सिच्युएशन तुमच्या बघा ह्या आठवड्याची जरी मी एनर्जी बघितली, तर काही गोष्टी अगोदर मी तुम्हाला आधी सांगितल्या. पण डेव्हिल आल्यामुळे मी आणि क्लेरिफाय केलं. तुम्हाला ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे, की बाबा हे काय सुरू आहे आयुष्यामध्ये. मी रोज तेच सुरू आहे माझ्या आयुष्यात, पण हे का? कशासाठी? कोणी केलं? कशासाठी केलं? हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्यासाठी मी एक क्लेरिफाय करून घेतलंय. तर समंजस बोलणे, ही जी परिस्थिती एवढी आहे तुमच्यावरती. कुठं स्वतःला जरी दोष द्या किंवा दुसऱ्याला दोष द्या, पण बोलताना समंजस भाषा पाहिजे. समंजस बोलणं पाहिजे. जेणेकरून आपलं जे काय बोलतोय ते समोरच्याला पटेल किंवा समोरच्याला फील होईल. किंवा हां, समोरचा जरी ऐकायला लागला तर खरंच त्यालाही पटेल, की बाबा हा समंजसपणाचं बोलणं आहे. असं तुम्हाला बोलायचं आहे. पूर्णतः समर्पण करायचं आहे स्वतःला. निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह वागणं कुठेतरी थांबवायचं आहे, जेणेकरून तुमचं काहीतरी कुठेतरी उद्धार होईल, काहीतरी गोष्टी सुधारतील, काहीतरी गोष्टी चांगल्या होतील, पॉझिटिव्ह गोष्टी होतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर आताची एनर्जी एवढीच आहे. मीन राशीसाठी. श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये. तुमची अजून एनर्जी काय निघते आहे किंवा काय दिसतंय तुमच्या आयुष्यामध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी